हाय, मी नीलम. हातातील चुंबकीय शक्ती. निसर्गाने माणसाला दोन हात दिले आहेत. शरीरशास्त्राच्या चुंबकीय शक्तीचा विचार केला असता डाव्या हाताचा पंजा हा उत्तर ध्रुव म्हणजे ऋण भार व उजव्या हाताचा पंजा हा दक्षिण ध्रुव म्हणजे धनभार असतो. याचा उपयोग आपले शरीर स्वास्थ्य नीट करण्याकरता वापरता येतो. प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारित करून घ्यावेत व पुढील प्रमाणे वापरावेत. डोके दुखणे. आपला डावा हात डोक्यावर व उजवा हात मानेवर 15 मिनिटं ठेवला तर डोके दुखायचे थांबते व मान दुखू लागते. नंतर डावा हात मानेवर व उजवा हात उजव्या बरगडीखाली लिव्हरवर 10 मिनिटं ठेवला तर मान दुखणे थांबते व आपण मोकळे होतो. त्याच्यानंतर छातीत दुखणे, दमा, मूल 1 वर्षाचे होईपर्यंत, जेवणानंतर, पाळीला पोटात दुखत असेल तर, PCOD साठी, डोळ्यांच्या त्रासासाठी, नाकातील हाड वाढले असेल तर, कान दुखत असेल तर, गुडघा दुखत असेल तर, मनात वाईट विचाराने, थायरॉइडसाठी असे बरेच उपचार करताना पेशंटला स्वतः हात ठेवून करता येतात आणि स्वतःला हात ठेवणं शक्य नसेल तर दुसऱ्यांचे हात ठेवून सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात. हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आयुर्वेदामधील उपाय व आरोग्यविषयक नवीन माहिती जी मिळते त्याच्यामधील हे माहिती जी मला मिळाली ती तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगते आहे की ही आयुर्वेदातील माहिती आणि रेकीमध्ये आपण जे दोन्ही हात चार्ज करतो आणि दोन्ही हाताने या सगळ्या आता जे वरचे उपचार सांगितले त्यासाठी जे पॉइंट्स आपण वापरतो त्याच पॉइंट्सला त्याच पद्धतीनं ती रेकी दिली जाते आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा हे शास्त्र ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी ते खास त्याच्यासाठी इथं माहिती म्हणून सांगितलं की शेवटी रेकी हे सुद्धा आयुर्वेदाशी संबंधित आहे, योगाशी संबंधित आहे, मेडिटेशनशी संबंधित आहे. एकूणच आपल्या सर्व शरीरशास्त्रामध्ये जेवढे काही म्हणून शरीर स्वास्थ्यासाठी उल्लेखनीय असणाऱ्या ज्या काय पॅथीज आहेत, थेरपीज आहेत त्या सगळ्यांशी संबंधित असणारी ही रेकी जरूर शिका, जरूर करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.